नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत। मी रेखा बेगडे। वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने 12,000 गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार। यापैकी गुरुवारी पहिल्या टप्प्यात आंबेगाव तालुक्यातील 2,000 विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले। माळीन, फुलवाडे व बोरगर तालुका आंबेगाव येथील 1ली ते 10वी पर्यंतच्या 2,000 विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कापडी पिशवी, कॅलेंडर, परीक्षा पॅड, भारताचे संविधान तसेच 10वीच्या विद्यार्थ्यांना 21 अपेक्षित संच आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना वृक्षमित्र अरुण पवार म्हणाले की देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते म्हणून शरद पवारांनी आपले वेगळेपण जपले आहे। गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त काळ ते राजकारणात सक्रिय आहेत। त्यांनी अनेक मंत्रिपदावरही काम केले। आज राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांनी शरद पवार यांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळेल। माळीन तालुका आंबेगाव येथील दुर्घटनेच्या दुःखातून अजूनही येथील नागरिकांना विसर पडलेला नाही। या लोकांचा फक्त शेतीवर उदरनिर्वाह आहे। काही जण हलाखीचे जीवन जगत आहेत, त्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षणात मदत व्हावी या उद्देशाने शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी औदुंबरे शिक्षण संस्थेचे श्रीरंग गबाले हायस्कूल फुलवडे तालुका आंबेगाव चे मुख्याध्यापक भवारी सर, आनंद सर, फुलवडे गावचे सरपंच बबन मोहोरे, जनता शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बोरगर तालुका आंबेगाव मुख्याध्यापक भालेराव सर, बोरगर गावचे सरपंच विजय जंगले, रयत शिक्षण संस्थेचे कृष्णा यशवंत भालचिम, माध्यमिक विद्यालय माळीन तालुका आंबेगावचे मुख्याध्यापक लोखंडे सर, देठे सर, माळीन गावचे सरपंच रघुनाथ झांजरे, उपसरपंच हेमंत भालचिम, स्कूल कमिटी सदस्य रोहिदास लेंबे, विजय लेंबे यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी डी.बी. घोडे, निवृत्त विक्रीकर उपायुक्त, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अरुण पवार, कृष्णा भालचिम, शंकर तांबे, रोहित जाधव, बाळासाहेब साळुंके, सखाराम वालकोळी, सौरभ शिंदे, कॅप्टन बालाजी पांचाळ, महेश दरेकर, शिवाजी सुतार, अयान अन्सारी, सोमेश्वर झुमके, ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते। आपल्या फुलवडे गावामध्ये श्री औदुंबरेश्वर आदिवासी शिक्षण संस्थेचे श्रीरंग विष्णू गबाले माध्यमिक विद्यालय फुलवडे या विद्यालयामध्ये जनसेवा संघ मित्रमंडळ मराठवाडा या जनसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुणरावजी पवार साहेब, त्याचबरोबर सह्याद्री आदिवासी विकास महासंघाचे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सन्माननीय डी.बी. घोडे साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे आदरणीय भालचिम साहेब, वालकोळी साहेब, साळुंके साहेब हे सर्व टीम आज आपल्या विद्यालयामध्ये आलेली होती आणि आल्यानंतर त्यांनी या भागातील सर्व जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा, त्याचबरोबर ज्ञानदीप आदिवासी आश्रम शाळा आणि दोन्ही माध्यमिक शाळा या सर्वांना शैक्षणिक साहित्याच्या रूपाने जे योगदान दिलेले आहे त्याला निमित्त आहे की या महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपल्या विद्यालयाला भेट दिली आणि हे शैक्षणिक साहित्याचं योगदान त्यांनी सुपूर्द केलेलं आहे। हे सुपूर्द करत असताना फुलवडे गावाबरोबर माळीन, त्याचबरोबर आसाने हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा आज ते भेट देण्याकरता आलेले आहेत। म्हणून पूर्ण या आदिवासी विभागाच्या वतीनं साहेब मनापासून आपलं सहर्ष स्वागत, अभिनंदन आणि अशीच वाटचाल याही पुढे आपली सतत राहावी आणि आपल्या शुभ कार्यास या शैक्षणिक कार्याला आमच्या सर्वांच्या वतीनं, आदिवासी विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या वतीनं, प्रशालेच्या वतीनं मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो। धन्यवाद। पवार साहेबांनी या ठिकाणी आदिवासी आणि डोंगरी आणि अशा अडचणीच्या भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कार्यामध्ये मदत व्हावी म्हणून पवार साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी शैक्षणिक साहित्य देऊन अतिशय मोलाची मदत केलेली आहे। लक्षात घ्या, या भागातल्या मुलांना त्याची गरज आहे आणि म्हणून मी आमच्या सर्वांच्या वतीने, आमचे शिक्षक बंधू असतील आणि आमचे विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना या ठिकाणी
हार्दिक अशा मनापासून शुभेच्छा देतो. जिओ हजारो साल. पवारसाहेब तुम्ही जिओ हजारो साल. धन्यवाद. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या बोरगर पंचकृषीमध्ये बोरगर गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आदरणीय अरुणभाऊ पवारसाहेब आणि त्यांची सर्व शिक्षक टीम, त्यांचे असणारे सर्व सहकारी मित्र आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने अरुणभाऊ या ठिकाणी आले आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी केलं. त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, माझ्या सहकारी शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने, लाडक्या विद्यार्थ्यांच्या वतीने पवारसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. समस्त बोरकर गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी, माता पिता, गुरुवर्य, गुरुजनांना नमस्कार करतो आणि समोर बसलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आज मला या ठिकाणी आमचे गुरुवर्य घोडेसाहेब आहेत, वालकुळी सर आहेत, बालसिंग सर आहेत आणि आमची सर्वच मराठवाडा मित्रमंडळ यांच्यामुळं या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं आपण नक्कीच सोनं करा अशी अपेक्षा बाळगतो. आपण आपलं छोटंसं जीवन जगत असताना मी चालवतो एवढं तरी माणसानं आपल्या आयुष्यात मदत करायला पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला काही शैक्षणिक मदत पाहिजे, आपण केली पाहिजे. कारण आजचं विद्यार्थी उद्याचं भविष्य पाहिजे आणि ते पण टॉपमध्ये घेतलं पाहिजे. जसं आमच्या गुरुवारी घोडे साहेबांनी सांगितलं की आपण आता परिश्रम घेतला पाहिजे, दिवसाचा रात्र केला पाहिजे आणि रात्रीचा दिवस केला पाहिजे. आणि जर आपण आपल्या आईवडिलांना, गुरुजनांना फक्त अभ्यास केला म्हणून दाखवत असं, कारण आपण जर आपलं स्वतःला फसवणार असेल तर गुरुजन तर काय करणार. त्यांचं कर्तव्य आहे की गुरु म्हणून आपल्याला चांगलं शिक्षण देतात. आपण चांगलं शिक्षण घेऊन शाळेमध्ये साधारण राहिलं की प्रगती करावी, आपली शिक्षणात प्रगती व्हावी म्हणून आम्ही तुम्हाला शिक्षणासाठी वहीबुक आणलेलं आहे. 21 अपेक्षित संच आणलेले SSC पैसादान पॅड आणलेले, याच्यातून आपल्याला एकदम 24 ज्ञान मिळालं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं आपण संविधान पण आणलेले, जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे. या माध्यमातून तुम्ही उद्याचं आपल्या कुटुंबाचं आणि शाळेचं नाव करा. आपलं भविष्य आहे, आपल्या आईवडिलांचं नाव करा, गावाचं नाव करून आपण चांगला IAS अधिकारी होण्याचा प्रयत्न केला. आपण जे आईवडिलांचं नाव, शाळेचं नाव आणि गावाचं नाव करून आपल्या पुणे जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव लौकिक करा. आणि आज माझं भाग्य या बरोबर ठिकाणी आमचे शेळके सर आहेत, विष्णू शेळके सरांचे वडील आहेत. मी पहिला प्रोजेक्ट चालू केलेला होता. आणि सर्वात महत्त्वाचं आमचे दाते साहेबांनी सांगितलं की मला व्यवसायामध्ये आपल्या आदिवासी भागातील मंडळी खूप मला मदत केली. अशी मदत केली तर घोडे साहेबांसारखे, बालसिंग साहेबांसारखे आमचे वालकुळी सर आहे. समजा आपल्या बाजूचे 10 घरं बांधायला काढल्याच्या नंतर 3 जणांकडे 100% पेमेंट असायचं. मग मला ते साधारण जर बांधकामाला माझं टोटल जर 20 लाखाला बांधकाम ठरलेलं असेल तर आज तर काय 50% कुठे गेलं तर फसवायचं आहे. म्हणजे 10 मधील जर काही 3 असे ज्यांच्याकडे पेमेंट आहे, ॲडजस्ट होऊन करू शकतात, तर ते मला 100% म्हणजे साधारण ज्या दिवशी मी खड्डे खोदायचं, कोटिंग करायचं, त्या दिवशी मला ते 20 लाख. एखाद्याला फसवणं व्यवसाय असू द्या, खोटं बोलणं असू दे, हे क्षणिक असतं. माझा तेवढ्यापुरता आनंद होतो. पण माऊलीचं निकाल काळ्या खोटा अंधारातही चालू असतं. तर आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपलं प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कर्म हे जर आपण 3 गोष्टी चांगल्या बाळगल्या तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही कमी पडत नाही आणि माऊली कमी पडू देत नाही. आज या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये आम्हाला ही सेवा. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.